खरं तर मनात, मेंदूत किंवा मानसिक असते, पण त्याचे सिम्पटम्स किंवा दिसताना आपल्याला त्याच्या शरीरामध्ये आजार म्हणून तो दिसतो. तर अशा सर्व क्षेत्रामध्ये किंवा अशा सर्व आजारांमध्ये म्युझिक थेरपी अतिशय चांगलं काम करू शकते. सायकोलॉजी या दृष्टीने विचार केला तर अँझायटी, डिप्रेशन किंवा स्ट्रेस यासारख्या सर्व प्रॉब्लेम्समध्ये नक्कीच म्युझिक थेरपी अतिशय चांगलं काम करते. त्याच्याबरोबरीने डिमेन्शिया, अल्झायमर, पार्किन्सन्स यासारखे आजार आहेत ज्याच्यामध्ये उत्तम काम दिसतं. त्याचबरोबरीने ज्याला मी मगाशी म्हटलं तसं मनोकायिक, सायकोसोमॅटिक यातलं एक नंबरला असलेलं नाव आहे ते म्हणजे डायबेटीस. डायबेटीस हा आजार आता फक्त शारीरिक न राहता त्याची सुरुवात ही बहुतेक वेळेला लाईफस्टाईल डिसऑर्डर्सनी होतीये. मागच्या 10 वर्षामध्ये या पद्धतीच्या भरपूर केसेस या दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये अतिशय उत्तम रिझल्ट्स हे म्युझिक थेरपीने दिसतात. त्याचबरोबरीने हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीजेस, त्याचबरोबरीने सर्व प्रकारचे हार्मोनल प्रॉब्लेम्स, हार्मोनल चेंजेस यामध्ये, स्त्रियांमध्ये पाळीच्या समस्यांची पूर्ण सायकल, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण अतिशय चांगलं काम म्युझिक थेरपीच्या माध्यमातून करू शकतो. मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन किंवा मेमरी या पद्धतीच्या वाढ आपल्याला दिसते. विशेष मुलांसाठी अतिशय उत्तम काम म्युझिक थेरपीच्या माध्यमातून घडतं, कारण त्यांचे अतिशय वेगळे पद्धतीचे प्रॉब्लेम्स असतात. तिथेही आपल्याला अतिशय उत्तम काम त्यातनं करता येतं. तर रेंज खूप मोठी आहे. अजून एक गोष्ट मुद्दाम उल्लेख करावासा वाटेल, जो भारतात वाढीस लागलेला मागच्या 5 वर्षातला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे निद्रानाश. कारणं वेगवेगळी आहेत झोप न येण्याची प्रत्येकाची, पण कोविड पूर्वी 17-18% असलेलं भारतीयांचं प्रमाण निद्रानाशाचं आता 42% आहे. आणि काही ना काही पद्धतीने झोप येत नाही आणि त्याची कारणं आली तर सगळ्यांना माहिती असतं की झोपेची गोळी हे काय त्याचं सोल्युशन नाही आहे. तर निद्रानाशासाठी अतिशय उत्तम संगीतात्मक काम आपल्याला घडतं आणि त्यातनं सस्टेनेबल रिझल्ट्स